तर हाय फ्रेंड्स, मी आहे प्रणाली रुपेश सली, नागाव पिरवाडीकर। तर आज आम्ही चाललो आहोत करंजा गावात। करंजा गाव जाण्याचे कारण म्हणजे आम्हाला एक नवीन होडी घ्यायची आहे। हो, आमची तशी एक आहे जुनी होडी, पण आम्हाला अजून एक नवीन होडी घ्यायची आहे। तर आता सध्या आम्ही 4 फाट्यावर आलेलो आहोत, उरण 4 फाट्यावर। तर आम्ही आता करंजा गावात जाण्यासाठी एंट्री केलेली आहे। तर अजून आम्ही रस्त्यानंच आहोत, अजून पोहोचलेलो नाही आहोत। किती टाइम लागतं काय माहिती। तर आता आम्ही मुलेखनच्या कमानी जवळ पोहोचलेलो आहोत। तर गणेशनगर जवळ पोहोचलेलो आहोत आम्ही, आणि पुढे आहे रामाचा मंदिर। पावसामुळे खूप छान असं सुंदर हिरवा हिरवा नेचर दिसतंय, जाम भारी वाटते। तर इथून आहे एकविरा आईच्या मंदिराजवळ जाण्याचा रस्ता, म्हणजे इथून द्रोणागिरीची एकविरा आईचं मंदिर आहे। हो, ते इथूनची लोक जातात मंदिराच्या वरती आहे, डोंगरावर देवी। तर आता आम्ही नवापाडा इथे पोचलेलो आहोत, अजून रस्त्यानंच आहोत। तर आम्ही करंजा गावानंच आहोत, पण आम्ही अजून जिथं पोचलेलो, जिथून आम्हाला होडी घ्यायची आहे तिथं आम्ही आता पोचलो। तर आम्ही करंजाच्या सोसायटीत चाललेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता इथं जाला आहे आणि प्लस ते डोल बोलतात, म्हणजे जालांना बांधतात ते डोल आहे तो। तर बघा, तर इथं बघा होड्या पण आहेत, मोठ्या मोठ्या होड्या आहेत इथं, जाम भारी वाटतं बघायला। बघा कशा होड्या लागल्यात। तर आम्ही होडी घेण्याच्या ठिकाणी पोचलेलो आहोत। आलोक फायबर वर्क असं नाव आहे दुकानाचं, असं नाव आहे। तर होडीवाले भाऊ ते नव्हते इथं, तर त्यावेळी फोन केला आणि त्यांना बोलवलं, तर ही होडी आहे हो, आम्हाला घेवायची आहे। तर आता हे भाऊ आलेले आहेत होडीवाले, ते दाखवताना यांना होडी तर कशी काय आहे, काय क्वालिटीज आहे होडीमध्ये, ते सगळं दाखवतात। ती सध्या पाण्यात भिजले आहे ना, म्हणून त्याची होडी दिसते। तर बघा आमची होडी मस्त आहे ना, खूप 18 फुटाची आहे काहीतरी, माझे मिस्टर बोलतात, आणि खूप मस्त आहे। तर ही आता आम्ही होडी घेणार आहोत। तर सध्या डिस्कस चाललं आहे, बघू आता घेऊनच जाऊ म्हणजे आम्ही। तर आता आम्ही चाललो आहोत घरी। तर माझे मिस्टर संध्याकाळी होडी न्यायला येणार आहे। तर आमची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, आणि आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। बाय।